नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 36वा आणि टॉक विथ रमण महर्षी पार्ट 20. दिनांक 15/10/1938. प्रसिद्ध इंग्रजी लेखक सॉमरसेट मॉम हे तिरुवण्णमलई इथे आलेले आहेत. ते सध्या मेजर चेडविक यांच्या निवासस्थानी थांबलेले आहेत. ते आले तेव्हा त्यांची तब्येत जरा नरम गरमच होती आणि थोड्याच वेळात ते एकदम अचेत झाले. कदाचित तिरुवण्णमलई सारख्या ठिकाणाचा उन्हाळा त्यांना सहन होत नसावा, कारण ते ऑक्टोबर हीट असा काळ होता. त्यामुळे बहुतेक ते बेशुद्ध पडले असावे. मेजर चेडविक अतिशय घाबरले. त्यांनी महर्षींना बोलावले. महर्षी लवकरच आले. त्यांनी अचेत मॉमवर दृष्टी केंद्रित केली आणि थोड्याच वेळात मॉम हे शुद्धीवर आले. त्यांनी उठून महर्षींना प्रणाम केला. नंतर महर्षी आणि मॉम जवळजवळ 1 तासभर मौन राहून नुसते एकमेकांसमोर बसून राहिले होते. नंतर महर्षी म्हणाले, हे बघा, मौनच खरा उपदेश आहे. आणि नंतर मग सर्व हसत निशंक मनाने बाहेर पडले. त्याच दिवशी एक भक्त आला होता. त्यांनी विचारले, तुम्ही आत्मविद्येला सर्वात सोपी व सहज विद्या का म्हणता? महर्षी म्हणाले, हे बघा, यात ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशी काही भानगड नाही. स्वपेक्षा इतर काही स्पष्ट आणि अपरोक्ष नाही. स्वपेक्षा इतर काहीच स्पष्ट व अपरोक्ष नाही. त्याला पुराव्याची गरज नाही. फक्त स्वशी निगडीत राहा. म्हणजेच कोहम, मी कोण आहे, या एकाच गोष्टीचा वेध घ्या. मेजर चेडविक यांनी विचारले, आपण म्हणता की मनाच्या प्रगटीकरणासोबतच जग उदय पावते. सुषुप्तीत मन नसते, पण त्या क्षणी माझ्या दृष्टीने जरी जग नसले तरी ज्या क्षणी, म्हणजे त्या क्षणी ज्यावेळेला मी गाढ झोपलेलो असतो, त्या क्षणी जे इतर लोक जागे आहेत त्यांच्या नजरेत तर जग आहेच ना. म्हणजे जगाला अस्तित्व हे आहेच. आणि हेच यावरून सिद्ध होते की जगत हे समष्टी मनाची सृष्टी आहे. अशा वेळी जगत मिथ्या किंवा स्वप्नवत आहे असे म्हणणे योग्य होणार नाही. जगताला मग मिथ्या वगैरे कसे म्हणावे, असा मेजर चेडविक यांनी प्रश्न केला. याविषयी आपण मागील 1-2 भागात सविस्तर चर्चा केली आहे की गाढ झोपेत असलेल्या माणसाला, सुषुप्तीत असलेल्या माणसाला जागृतीत माणसांनी अनुभवलेल्या जगाचा पुरावा चालत नाही. महर्षी म्हणाले, जगताने स्वतःहून कधीच असे म्हटले नाही की ते व्यष्टिगत मनामुळे आहे किंवा समष्टी मनामुळे आहे. व्यक्तिगत मनच जगाचा अनुभव करते. सुषुप्तीत व्यष्टिगत मन तिरोहित होताच, जग पण तिरोहित होते. इथे राजा जनकाची एक प्रसिद्ध कथा आहे, ती सगळ्यांना माहीतच आहे. महर्षी स्नानाच्या तयारीत आहेत. काही भक्त आपापसात गांजाविषयी बोलत आहेत. महर्षी आल्यानंतर त्यांनी सरळ त्यांना विचारलं,
महर्षींनी उत्तर दिलं, ओ गांजा, काय त्याचे वर्णन करावे, काय त्याचा आनंद, वा 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 असे म्हणून ते चक्क गांजा पिलेल्या माणसाची नक्कल करून मदोन्मत्त चालू लागले. सर्व हसायला लागले. त्यांचे हे असे विनोद प्रचुर आणि सहज मुलासारखे जे वर्तन होते यांनी सगळ्यांनाच अचंब्यात टाकले. ते अडखळत अडखळत एकाला आपल्या दोन्ही बाहुत पकडत नाचू लागले. ज्याला पकडले तो आपला अनुभव सांगतो. त्या दिवसापासून त्याचा कायापालट झाला. त्याचे मन अतिशय शांत झाले. तो 8-9 वर्षापासून आश्रमात होता, पण असे कधीच घडले नाही. दिनांक 21/10/1938. एकाने प्रश्न विचारला, श्रुतीचे कथन आहे की ब्रह्मज्ञान जे सदा सर्वदा आहे त्यालाच प्रकाशित करते, याचा अर्थ काय? श्रुतीचे कथन आहे की ब्रह्मज्ञान जे सदा सर्वदा आहे त्यालाच प्रकाशित करते म्हणजे काय? महर्षी यावर म्हणाले, म्हणजे जे नित्य आहे त्याला आभासाला, जे नित्य आहे त्याला म्हणजे आभासाला नाही. एक दृष्टांत आहे. एक दयाळू प्रजावत्सल राजा होता, पण त्याचा मंत्री कपटी होता. त्याने राजाचा विश्वास प्राप्त केल्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणाची बोलायची प्राज्ञा नव्हती. काही हुशार अधिकारी वर्गाने मग एक युक्ती केली. द्वारपालांना सांगितले, मंत्र्याला राजदरबारात येऊच द्यायचे नाही. त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झाली. राजाने त्याच्या अनुपस्थिती संबंधी प्रश्न विचारले, तेव्हा राजाला सांगण्यात आले की त्याची तब्येत अत्यंत खराब आहे. मग राजाने आदेश दिला की राजकोषातून पाहिजे तितका खर्च करा. देशोदेशातून चांगले वैद्य धुंडून त्यावर उपचार करा. पुढे राजाला ते रोज हेल्थ बुलेटिन देऊ लागले. औषधोपचाराला चांगला प्रतिसाद मिळाला. तब्येत स्थिर झाली. पण एकाएकी अजून तब्येत बिघडली आणि आता फक्त 24 तासाचीच गॅरंटी राहिली. पुढे निरोप आला की त्याचे देहावसान झाले. इकडे राजाला मोठे दुःख झाले, पण इकडे कपटी मंत्र्याचे समर्थक पण काही चूप बसण्यासारखे नव्हते. त्यातील एक फार हुशार होता. राजा एखाद्या वेळी राजमहालाच्या बाहेर येईल त्याच क्षणी कपटी मंत्र्याला त्याच्या समोर आणायचे असा त्याने विचार केला. योजना अशी आखण्यात आली की कपटी मंत्र्याने एका झाडावर लपून बसायचे आणि राजा जेव्हा झाडाखालून जाईल तेव्हा एकदम उडी मारून त्याच्या समोर उपस्थित व्हायचे. सर्व तयारी झाली. त्या रात्री झाडाखालून राजा पालखीतून जात होता. झाडात लपलेला कपटी मंत्री उडी मारण्याच्या क्षणाचीच वाट पाहत होता. त्याने एकदम उडी मारून आपण मेलो नाही, आपण मेलो नाही, आपण जिवंत आहो इत्यादी जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. पण राजाचे सहचर पण काही कमी हुशार नव्हते. त्यांनी लगेच राजाच्या कानात हळूच सांगितले की हे त्या कपटी मंत्र्याचे भूत आहे बरे का. तुम्ही विभूती आणा आणि सर्वत्र विभूती उडवा. त्याप्रमाणे करण्यात आले. त्यामुळे मग राजाला काहीही दिसेनासे झाले. राजाचा मोठमोठ्याने जय जयकार करण्यात आला आणि वादकांच्या वाद्ये जोरात वाजण्याचा आदेश दिल्यामुळे जेणेकरून भूत पळेल. पण मुख्य उद्देश हा होता की कपटी मंत्र्यांनी काहीही म्हणणे, काही त्याचा आवाज राजाच्या कानावर पडू नये. पालखीच्या भोई लोकांनाही जोलात चालण्याचा हुकूम करण्यात आला. राजाला पण वाटले की हे मृत कपटी मंत्र्याचे भूत आहे. इथे कथेचे तात्पर्य हे आहे की मंत्री सदेह असतानाही त्याला मृत आहे
असे राजाला समजावून सांगण्याची शक्कल आणली गेली व या गैरसमजामुळे राजाला सत्य समजलेच नाही. म्हणजे जे नित्य सदैव आहे ते प्रकाशित न होता केवळ आभासच प्रकाशित होत राहिला. त्यात जसे गुलाबराव महाराज म्हणतात तसे सर्वत्र अध्यासाचीच प्रतीती येत आहे, अनध्यस्ताची नाही. दागदागिनेच्या रंगरूपाकडे लक्ष आहे, प्रत्यक्ष सुवर्णाकडे नाही. केवळ आभास प्रकाशित होत आहे, सत्य स्वरूप नाही. दिनांक 22/10/1938. महर्षी, एक देवाच्या नावाने सोडलेला सांड गावभर भटकत राहतो. त्याला गोठ्यात जर डांबून ठेवायचे असेल तर मात्र त्याला रोज चांगला चारा दाखवला पाहिजे, नाहीतर तो सदैव दुसऱ्यांच्या शेतात जाऊन चरत राहील. पण जर त्याला कळले की इथेच गोठ्यात बसल्या बसल्या चांगला चारा मिळतो आणि आराम पण होतो, तर मग तो उगाच कशाला भटकेल. तसेच एकदा मनाला अशुद्ध आचरण्याची गोडी लागली की ते अशुद्ध कर्मे करूच शकणार नाही. 23/10/1938. दिवाळीचे दिवस आहेत. काश्मीरमधून जहांगीर पंडित दर या नावाचे गृहस्थ आलेले आहेत. ते श्रीनगरहून आलेले आहेत. त्यांनी खूप कागदपत्रे सोबत आणलेली आहेत. ते महर्षींना म्हणाले, तुमचे दर्शन झाले, कृतार्थ झालो. ही माझी कागदपत्रे आणि काही संग्रह आहे. यात अनेक तंत्रमंत्र, पूजाविधी वगैरे वगैरे लिहिलेले आहेत. आता मला हे सांगा की ते सर्व मी नदीत विसर्जित करू का? महर्षी म्हणाले, का? दैनिक पूजाविधी तर शुभ आहेत, त्यामुळे मन निर्मल होते. मग कागदपत्रे फेकून देण्याची घाई का? असो, म्हैसूरहून एक गृहस्थ आलेले आहेत. महर्षी त्यांनी एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाच्या उत्तरात महर्षी म्हणाले, तुम्ही स्वतःविषयी अनभिज्ञ आहात काय? तुम्ही स्वतःविषयी अनभिज्ञ आहेत का? तुमचे असणे तुमच्यापासून अज्ञात आहे काय? तुमचे असणे तुमच्यापासून अज्ञात आहे का? किंवा तुमच्या स्वतःच्या असण्यापणाचे तुम्हाला ज्ञान नाही काय? तुम्ही तुमच्या असणेपणाला नकार देऊ शकता काय? म्हैसूर आलेले सद्गृहस्थ म्हणाले, हो, मी भरपूर ग्रंथ वाचले आहे, भरपूर शास्त्राभ्यास केला आहे, पण मन हे आत्मोन्मुख होतच नाही. महर्षी म्हणाले, ते बरोबर आहे. ज्ञान फक्त विद्वान बनवते, आत्मवान बनवत नाही. ज्ञान फक्त विद्वान बनवते, आत्मवान बनवत नाही. त्यावर म्हैसूरहून आलेले गृहस्थ म्हणाले, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? महर्षी म्हणाले, तुमचे असणे तुम्हाला साक्षात नाही का? मग अधिक साक्षात्कार हा कसा आणि कशाचा होणार? पण जे तुम्ही म्हणता मला आत्मसाक्षात्कार कसा होईल, तेव्हा या दोन गोष्टी येतात. एक तर तुम्ही स्वतःला अनात्म मानता, जे की असंभव आहे, आणि दुसरे म्हणजे तुम्ही स्वतःला दोन तऱ्हेचे मानता, एक जाणणारे असे आणि दुसरे जाणले जाणारे असे. ते पण असंभव आहे. या सर्व भ्रांतीचे मूळ कारण म्हणजे केवळ आणि केवळ देहात्म बुद्धी होय. अशी भ्रांती तुम्हाला सुषुप्तीत मात्र नसते, त्यावेळी पण तुम्ही असताच, पण ही भ्रांती नसते. यावर ते म्हणाले, आत्मा एक की अनेक? महर्षी उत्तर देतात, ही पण एक भ्रांती देहात्म बुद्धीमुळे झालेली आहे. तुम्ही स्वतःला स्वतंत्र व्यक्ती मानता, वेगळी व्यक्ती मानता, म्हणून साहजिकच इतरही तसे स्वतंत्र आणि वेगवेगळे तुम्हाला वाटतात. पण सुषुप्तीत तुमच्यासह सर्वच लय पावलेले असतात, तेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारित नाही की मी इथे गाढ झोपत आहो, पण बाहेर किती व्यक्ती जागृत अवस्थेत आहेत म्हणून कोणताच प्रश्न तिथे उत्पन्न होत नाही. तुम्ही एकटे एकच असता, तुम्ही एकटे एकच असता. यावर
प्रश्न विचारण्यात आला, माझ्यात कोणते तत्व आहे? माझ्यात कोणते असे तत्व आहे? महर्षी म्हणाले, अहो तुम्हीच तत्व आहात. तत्व व तुम्ही वेगळे नाहीत. तुम्हीच म्हणजेच तत्व. तुमच्या व्यतिरिक्त दुसरे तुम्हाला जाणणारे तत्व आहे काय? तुमच्या व्यतिरिक्त दुसरे तुम्हाला जाणणारे तत्व आहे का? तुमच्यातीलच तत्वच तुम्हाला प्रश्न विचारायला पण भाग पाडत आहे. हे फक्त तुम्ही जाणा. दिनांक 26/10/1938. आर्य धर्मम नामक एक तमिळ वर्तमानपत्रातील एक गोष्ट रमण महर्षी मोठ्याने वाचत आहे. एखाद्या गोष्टीची व्याख्या कशी चुकीची केली जाते ते यात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट केले आहे. असे म्हणतात की कधी कधी कुत्रा दिसतो पण दगड दिसत नाही, आणि दगड दिसला म्हणजे कुत्र्याला मारायला दगड पाहिजे. म्हणून असे म्हणतात की कधी कधी कुत्रा दिसतो पण दगड दिसत नाही, आणि दगड जर दिसला तर कुत्रा दिसत नाही. म्हणजे आपल्या भाषेत चणे आहेत तर दात नाहीत, आणि दात आहेत तर चणे नाहीत. म्हणजे लोक असा अर्थ काढतात की कुत्रा दिसतो पण त्याला मारण्याकरता दगड नाही, दगड दिसतो तर कुत्रा नाही. पण याचा गहन अर्थ आहे. यावर सुद्धा एक कथा आहे. एका श्रीमंत माणसाने आपल्या मोठ्या वाड्यासमोर एक हुबेहूब आक्रमक मुद्रेचा भीतीदायक असा कुत्रा तयार केला, आणि त्याची साखळी अगदी हुबेहूब तयार केली, आणि तो त्याच्या मुख्य फाटकाशी बसवला. एकाने तो कुत्रा पाहून भीतीने पळस काढला. पळताना धडपडत पडला आणि जखमी झाला. एका दयाळू माणसाने समजावले, अरे तो कुत्रा दगडाचा आहे, साखळी पण दरव्याच्या दगडातूनच हुबेहूब कोरली आहे. आता मात्र तो जेव्हा वाड्यासमोरून जावी तेव्हा हिंस्र कुत्रा वगैरे दिसणे गायब झाले. तो त्याला नकली वाटू लागला. हा आहे खरा अर्थ. दगडाच्या कुत्र्याला दगड मारून काय फायदा? दगडाच्या कुत्र्याला दगड मारून काय फायदा? दिनांक 2/7/1936. 2/7/1936. डॉक्टर पोपटलाल लोहारा हे आलेले आहेत गुजरातहून. काही केले तरी मन शांत होत नाही, स्थिर होत नाही. काय करावे हा त्यांनी प्रश्न विचारला. 1918 पासून मी प्रयत्न करतो. महर्षी यावर म्हणाले, सध्या तुम्ही असणेपणातच नाही आहात का? तर अहमभावाशी तादात्म्य करून आहात, म्हणजे स्वतःला अमुक तमुक समजून आहात. पण ज्यामुळे हे समजणे शक्य झाले त्या असणेपणाकडे तुमचे पूर्णतः लक्ष नाही. हा असणेपणा सदैव जशाच्या तसा म्हणजे कोराच असतो. पण अमुक तमुक हे येत जात राहतात. तुमचे असणेपण तुम्ही जागे असा, स्वप्नात असा की गाढ झोपेत असा, ते तेवतच असते. डॉक्टर लोहारा यांचे साधन काय? खूप प्रयत्न करतो. तुम्ही म्हणता हे कसे शक्य आहे, याचे साधन काय हे मला सांगा. मी खूप प्रयत्न करतो पण मला सफलता मिळत नाही. महर्षी म्हणाले, यावर एकच उपाय. मी कोण आहे किंवा मी काय आहे याच्या मुळाशी जा. बस हे करणेच तुमच्या हाती आहे. संसार म्हणजे मी अमुक तमुक आहे अशी ठाम गैरसमज, हे समजताच सर्व दुःख क्लेश संपतात. डॉक्टर लोहारा यांनी उपदेशसार या महर्षीच्या एका काव्यपुस्तिकेमधील एका श्लोकाचा अर्थ विचारला. महर्षी म्हणाले, जे असणेपण म्हणजे कोरे असणेपण गाढ निद्रात होते, तेच असलेपण कोरेच्या कोरे जसेच्या तसे सध्या तुमच्या जागृत अवस्थेत पण आहे. पण गाढ झोपेत अमुक तमुक असे काही नसते, म्हणून तुम्ही त्यावेळी ताणतणावापासून मुक्त असता. पण झोपेतून उठताच
किंचित काळ ही स्थिती अशीच थोड्या वेळा करता असते, पण लगेच अमुक तमुकचे भूत मानेवर येऊन बसते. गाढ झोपेत हा ताणतणाव मुक्ततेचा आनंद सहज प्राप्त असतो आणि अमुक तमुक या सर्वांचा अभाव पण बिना प्रयास बिना प्रयत्नांनी असतो. मग आपण यावरून एक बोध घेऊ शकतो की ही गाढ झोपेसारखी अवस्था आपल्या जागृत अवस्थेत पण म्हणजे जागेपणी पण तशीच राहिली पाहिजे. हे जर मनापासून पटले की मग या जागेपणीच्या अवस्थेत गाढ झोपेसारखी स्थिती आपोआप प्राप्त होईल. अट एवढीच आहे की हे मनापासून पटले पाहिजे. जागेपणी पण गाढ झोपेसारखी स्थितीचे महत्व कळणे. जागेपणी पण गाढ झोपेसारखे स्थितीचे महत्व कळणे यालाच साक्षात्कार म्हणता येईल. दिनांक 4/7/1936. असलेपणाचे सुख हे निरंतर व नित्य प्राप्त असूनही आपण बाह्य सुखाची निरंतर कामना का करतो? अशा या कामनेपासून मुक्त होणे किती गरजेचे आहे हे मनापासून कळणे म्हणजेच मोक्ष. असे श्री रमण महर्षी म्हणतात. मी आत्मा आहे, मी अनात्मा नाही असा नुसता जप करणे म्हणजे काळाचा नुसता अपव्यय होय. साधना ही आंतरिक असते, ती बाह्य नसते. आज महर्षी रमण पर्वताहून उतरता उतरता एक घटना घडली. महर्षी प्रति आदर म्हणून एक श्रमिक आश्रमाच्या बाहेर काही काम करीत होता. त्याने ते काम तसेच सोडले आणि महर्षींना साष्टांग नमस्कार घालण्याकरता वाकला. महर्षींनी त्याला वर उचलून घेतले आणि म्हणाले, हे बघा, आपले कर्तव्य चोख पार पाडणे हाच खरा प्रणिपात, हाच मला केलेला साष्टांग नमस्कार. दुपारी एक प्रसंग घडला. नेल्लोरहून एक जण आले आहेत. भोजन चालू आहेत. ते गृहस्थ महर्षींना म्हणाले, कृपया आपल्या पत्रावळीतील एखादा घास मला प्रसाद म्हणून द्या. महर्षी हसत म्हणाले, अहंभावाचा विचार सोडून भोजन ग्रहण करीत जा. अशा प्रकारे जेही तुम्ही भक्षण कराल तो प्रसादच असेल. जेवणे वगैरे झाल्यानंतर सर्वजण एकत्र जमले आहेत. गोष्टी रंगल्या आहेत. श्री रमण महर्षी विनोदाने म्हणाले, असं जर प्रत्येकाने माझ्या जेवणाच्या पत्रावळीवर वाढलेल्या पदार्थातील एक एक घास मागितला तर स्वामींना, स्वतःकडे बोट दाखवून ते म्हणाले, तर स्वामींना उपाशीच राहावे लागेल. ही काही भक्ती नाही. माझ्या पत्रावळीतील घासाला काहीही किंमत नाही. मी कोण आहे यात मात्र तुम्ही खोल डुबा. आपल्याकरता इतकेच पुरे. दिनांक 20/7/1936. पुण्या यात्रेकरूंनी असा प्रश्न विचारला, महर्षी, धर्मग्रंथ, वेद, उपनिषद, वेदांत इत्यादीच्या अध्ययनाने सत्याची अनुभूती होऊ शकते काय? महर्षी म्हणाले, अजिबात नाही. तुमच्या असलेपणाचे ज्ञान तुम्ही कोणता धर्मग्रंथ वाचून मिळवले आहे हे सांगा बरे. तुमच्या असणेपणाचे ज्ञान तुम्ही कोणता धर्मग्रंथ वाचून मिळवले आहे हे सांगा बरे. पूर्वसंस्कार आडवे येतात, ते कुणाला आडवे येतात, ते कुणाला आडवे येतात याचीच चौकशी करा आणि हेच तपासा. आणखी असेही शास्त्राचा अभ्यास ही एक प्रकारची घोर वासनाच आहे. प्रश्न, आम्ही जर मौन पालन केले तर आमच्या सांस्कारिक कार्यात बाधा निर्माण होत राहील ना? असा यात्रेकरूंनी प्रश्न विचारला. महर्षी त्यावर म्हणाले, मौन पालन करता येत नाही, मौन होता येते. काही स्त्रिया डोक्यावर 3-4 पाण्याने भरलेले अंडे एकावर एक ठेवून मैत्रिणींशी सहज गप्पा मारत हास्य विनोद करतात आणि चालतात सुद्धा, पण लक्ष सर्व त्यांचे त्या बॅलन्स कडे असते. तसा ज्ञानी हा असतो, त्यामुळे त्याला कोणतेच कर्म बाधत नाही. दिनांक 29/8/1936. एक मध्यमवयीन हडकुळा मनुष्य हातात चालताना जी काडी लागते ती घेऊन आला आहे. त्यांनी ही श्री रमण महर्षीच्या
पायाशी ठेवली, नमस्कार केला व तो म्हणाला, ही चंदनाची काडी आहे, तुम्ही वापरा, मला फार आनंद होईल. पण महर्षी म्हणाले, नाही, कारण या अशा मौल्यवान चंदनाच्या काडीला सांभाळणार कोण? कुणी मागितली तर मी नाही म्हणू शकणार नाही, किंवा कोणी आवडली म्हणून घेऊन गेला व उद्या तुम्हाला त्याच्या हातात ती काडी दिसली तर तुम्ही नाराज व्हाल. तरीही त्याचा काडी घ्या आग्रह चालूच होता. शेवटी महर्षी म्हणाले, ठीक आहे बाबा, ही मी तुझी काडी भेट म्हणून ग्रहण केली आणि आता मी तुला परत केली. काडी छानच आहे, पण तू ही तुझ्याजवळ सदैव ठेव, म्हणजे माझी आठवण तुला राहील. नमस्कार. या ठिकाणी मुख्य जी शिकवण आहे, जी टॉक इन विथ रमण महर्षी यामध्ये आली आहे, ती आपण घेतली आहे. धन्यवाद.